हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत तुमचं सर्वांचं आपल्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. कशा संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला टायटल थंबनेलवरून तर कळालंच असेल. कारण देवानंतर जो आपण हात जोडतो तो फक्त एकाच व्यक्ती पुढं. कारण एकतर तो देव पण नाही आणि माणूस पण नाही, अशा व्यक्तीवर विश्वास ठेवून आपण त्याच्या पुढे हात जोडत असतो किंवा आपण एका जीवाची दुसरा जीव जो काही आहे वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी हात जोडत असतो. परंतु त्याच्याकडून जर काही सक्सेस नाही झालं तर कुठंतरी मग समाजाचा विश्वास हा उडाला जातो. असेच काहीशी घटना घडलेली आहे. जळगावमध्ये ही घटना घडलेली आहे आणि जावळे हॉस्पिटलमध्ये घडलेली आहे. 3 वर्षाचा मुलगा होता आणि तो म्हणजे त्याला चालता येत नव्हतं. त्यांनी वाट बघितली, 1 वर्षात होईल क्लिअर, 2 वर्षात होईल क्लिअर. पाहता पाहता त्या मुलाला 30 वर्ष लागलं. मग घरच्यांनी त्याला दवाखान्यामध्ये न्यायचं ठरवलं आणि ट्रीटमेंट घेऊ असं ठरवलं होतं. दवाखान्यात वगैरे नेलं. ट्रीटमेंट घेतल्यानंतर आहे ना, डॉक्टरने त्यांना सांगितलं होतं की 80,000चं जे काही इंजेक्शन आहे ना, ते घ्यावं लागेल आणि ते इंजेक्शन घेतल्यानंतर तुमचा मुलगा पूर्णपणे चालायला लागेल. कुठल्या आईबापाला असं वाटत नाही की पैसा हा कमवून घेता येतो, जीव कमवून घेता येत नाही. हातावरचा प्रपंच होता बिचाऱ्यांचा, पण तरी त्यांनी आपल्या मुलासाठी ना पैशांचं म्हणजे हे जमाव पण केली. परंतु थोडंफार हे करून त्यांनी 80,000चं जे काही इंजेक्शन होतं ना, ते 50,000मध्ये फायनल केलेलं होतं. कारण परिस्थिती नाही आहे बुवा असं हे करून, आणि व्याजाने तो पैसा काढलेला होता. आणि डॉक्टरांनी तसं म्हणजे घरच्यांनी विचारल्यानंतर डॉक्टरने तशी गॅरंटी पण दिलेली होती की ते इंजेक्शन घेतल्यानंतर तुमचा मुलगा हा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी चालायला लागून जाईल. त्यामुळे त्यांनी डोळे झाकून त्या समोरच्या डॉक्टरांवरती विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासाला तो डॉक्टर काही पात्र उरला नाही. कारण ज्यावेळेस त्या बाळाला भूल दिल्यानंतर त्यांनी ते इंजेक्शन लगेच त्याला दिलं. ते इंजेक्शन एकतर त्याला घातक ठरलेलं म्हणावा किंवा जे काही भुलीचं इंजेक्शन असेल ते त्याची भूल न उतरल्याने हा काही प्रकार घडला असेल. दोन्हीमधून काहीतरी त्याला एक इंजेक्शनचा हा पॉवर जास्त झालेला आहे आणि ते मुलगा जे होतं ते इंजेक्शन दिल्यानंतर जसं झोपलं तसं परत ते काही उठलंच नाही. दवाखान्याचं नाव वगैरे तुम्ही बघितलेलंच आहे आणि जो व्यक्ती घरातून निघतो दवाखान्यासाठी तो खूप मोठी आशा मनामध्ये घेऊन निघतो की नाही, आपल्याला फरक पडलच किंवा एवढा पैसा दिलेला आपण गॅरंटी आपल्याला फरक पडलच. पण लाखो रुपये घालून सुद्धा परत आपण दवाखान्यात गेल्यानंतर घरी येऊच अशी सुद्धा शाश्वत गॅरंटी आता राहिलेली नाहीये. विश्वास ठेवायचा तर नेमका कुणावर ठेवायचा? देवानंतर ज्या व्यक्तीला आपण जवळचा मानतो की ते देवानंतर त्याच व्यक्तीपुढे आपण हात फक्त जोडत असतो, बाकी कुणापुढे हात जोडत नाही. पण त्याच व्यक्तीने जर असा विश्वासघात जर केला ना, तर एकदम असा अचानक भयानक असा प्रकार घडलेला आहे इथं. पूर्ण जगाव हादरलेलं आहे की 80,000चं इंजेक्शन जे आहे ते त्या मुलाचा जीव घातक ठरलेलं, म्हणजे त्या मुलासाठी घातक ठरलेलं आहे. नेमका डॉक्टरांचा हलगर्जीपणा म्हणता येईल किंवा जी काही भूल दिलेली होती त्याला, त्या भूल न उतरल्याने झालं असेल. दोन्हीमधून काहीतरी एक प्रकार त्याला हा घडलेला आहे. कोणाच्याही बाबतीत असं घडू नये. कारण जरी पालकांनी दवाखान्यात नेलं ना तरी व्यवस्थित काळजी घ्या आपल्या मुलांची, व्यवस्थित लक्ष द्या. आणि डॉक्टरांचं पण तितकंच आहे. पालक काय समजा पालकांना काही कळत नाही, पालक म्हटले तेवढे पैसे मोजून देतात आणि त्यांचं कर्तव्य ते पार पाडतात. पण डॉक्टरांचं सुद्धा याच्यामध्ये खूप मोठं कर्तव्य आहे की त्यांनी सुद्धा हलगर्जीपणा न करता जे काही आपल्यावर विश्वास ठेवलेले समोरच्या पेशंटनी किंवा जो काही आपल्यापर्यंत आलेला आहे जीव मुठीत धरून, त्यांचं सुद्धा त्यांनी कर्तव्य हे योग्यरित्याच हाताळलं पाहिजे. कारण भरपूर केस अशा घडलेल्या आहे किंवा मुलाच्या बाबतीत असेल किंवा एखादी बाई माणूस असेल, डिलिव्हरीचा पेशंट असेल किंवा एखादा ऑपरेशनचा पेशंट असेल, बहुतेक पेशंटच्या बाबतीमध्ये ना असं बहुतेक ठिकाणी घडलेलं आहे की भुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर बाई शुद्धीत आली नाही किंवा एखादा इंजेक्शनचा पॉवर हाय पॉवर झाल्यामुळं त्या समोरची जी काही व्यक्ती आहे, इंजेक्शन देणारी मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा माणूस असेल, त्या व्यक्तीला ते इंजेक्शन बऱ्यापैकी लागल्यामुळं बहुतेकाचे जीव गेलेले आहे. डॉक्टर लोकांना एवढंच सांगणं आहे की जसं पेशंट बरोबर येणारा व्यक्ती त्याचं कर्तव्य पार पाडतो ना, तुम्हाला म्हटलं तेवढं बिल देतो काउंटरवरती, ॲडव्हान्समध्ये देतो, म्हणजे तो
तुमचा त्याच्यावरती विश्वास नाही, त्यांनी का तुमच्यावरती विश्वास ठेवायचा? तर तो विश्वास ठेवतोय ना त्याच्यासाठी पात्र राहा तुम्ही. कारण ॲडव्हान्समध्ये कोणत्याही दवाखान्यामध्ये जा तुम्ही, जर मोठी सर्जरी जर असेल ना, ऑपरेशन वगैरे किंवा इंजेक्शन घ्यायचे असतील ना मोठे मोठे, तर अगोदर ॲडव्हान्स भरावा लागतो. तिथून पुढं मग ते पुढं आपलं पेशंट ताब्यामध्ये घेतात आणि मग ट्रीटमेंट चालू करतात. पण ती ट्रीटमेंट चालू करताना सुद्धा ते परिपूर्ण करतीलच असा सुद्धा आता विश्वास राहिलेला नाही आहे. तर सर्व पालकांनी जागरूक व्हा. जसं असं कुठं जर प्रकार आढळला ना तर नक्कीच त्याच्याविषयी आवाज उठवा. कारण कसं आहे, एक वेळा असं घडू शकतं, 2 वेळा घडू शकतं, पण हे नेहमी नेहमी जर घडलं ना तर मग त्याचा परिणाम हा वेगळाच होतो. आणि देव आणि डॉक्टर ही खूप काळाची गरज आहे. कारण देव पण दिसत नाही, पण त्याच्याशिवाय होत नाही, तसं डॉक्टर पण आहे. तर डॉक्टर पूर्ण दिसते, परंतु हर घटकाला डॉक्टरची गरज आहे. आपल्याला काही जरी झालं, डोकं दुखत आहे, डॉक्टरची गरज आहे. मोठात मोठी ऑपरेशन करायची असेल तरी डॉक्टरांची गरज आहे. तर डॉक्टरांनी पण त्याचा गैरफायदा घेऊ नका. जेणेकरून समोरचा व्यक्ती जर एवढं बिलं भरतोय ना, तर तुम्ही पण त्या मापाची ट्रीटमेंट त्यांना द्या किंवा त्या मापाचा विश्वास त्यांना द्या, जेणेकरून त्यांचा सुद्धा विश्वास उडणार नाही. तर त्या मुलाच्या बाबतीत सुद्धा खूप वाईट घडलेलं आहे. तर कोणाच्याच लेकराच्या बाबतीत असं वाईट घडू नये. तर 3 वर्षाचा मुलगा होता. देवसुद्धा त्याच्या आत्म्यास शांती देव, तो जिथं गेला तिथं शांती देव. आणि काही काहींचं कसं असतं, एकटंच असतं वाणितींचं, त्याच्यामुळे लोक आहे ना खर्च करायला घाबरती नाही. पण डॉक्टरांनी जर असा हलगर्जीपणा केला ना तर त्याच्यामुळे असं प्रकार हा घडू शकतो. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. फक्त काळजी घ्या. जेव्हा तुम्ही दवाखान्यात जाल ना तेव्हा काळजी घ्या. कारण डॉक्टरांनी आणि गॅरंटेड दवाखान्यातच जा. जिथं आपला फॅमिली डॉक्टर आहे ना तिथंच जा. किंवा मोठं काही ऑपरेशन असेल तर तुम्ही त्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच जा. असं ॲडव्हान्समध्ये कुठेही दवाखान्यामध्ये जाऊ नका. अनोळखी दवाखान्यामध्ये, ओळखीच्या दवाखान्यामध्ये गेला ना तर थोडाफार फरक हा पडतोच. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की जे काही आहे ना तर सर्वांनी सतर्क व्हा. व्यवस्थित विश्वास ठेवताना किंवा डॉक्टरकडे जाताना व्यवस्थित काळजी घ्या. कारण एवढले पैसे आपण भरत असतो आणि एवढले पैसे भरून जर आपल्याला जीव गमवायची वेळ येत असेल तर तिथं कुठंतरी आवाज हा उठावलाच पाहिजे. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. नवीन कोणी मेंबर असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.